बाळांनो वेलकम वेलकम. आपण शिकत आहोत नेफ्रॉन. नेफ्रॉन काय आहे तर नेफ्रॉन हे किडनीचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. लास्ट लेक्चरमध्ये नेफ्रॉनच्या प्रत्येक पार्टबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. प्रत्येक पार्टचा स्टडी केला, प्रत्येक पार्टला काय काय म्हणतात याचा स्टडी केलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा हे नेफ्रॉन जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असल्यामुळे तुम्हाला याचा पूर्ण कंप्लीट स्ट्रक्चर माहीत असणं आवश्यक आहे. कारण की हे नेफ्रॉन आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. म्हणूनच यांना स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी म्हणून ओळखल्या जातं. तर नेफ्रॉन काय करतात? नेफ्रॉन आपल्या ब्लडला फिल्टर करतात, ब्लडमध्ये असलेल्या वेस्ट प्रोडक्टला ते बाहेर काढतात, त्याची युरिन फॉर्म करतात. तसं खूप इम्पॉर्टंट फंक्शन जे आहे हे नेफ्रॉन परफॉर्म करत असतात. आणि हे नेफ्रॉन आपल्या प्रत्येक किडनीमध्ये प्रेझेंट आहेत. किती असतात हे नेफ्रॉन? तर नेफ्रॉन असतात साधारण आपल्या प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख किंवा 1 मिलियन म्हणजे दोन्ही किडनीमध्ये 10 लाख म्हणजे 20 लाख एवढे नेफ्रॉन आपल्या किडनीमध्ये प्रेझेंट आहे. नेफ्रॉन कसे आहेत तर नेफ्रॉन हे ट्यूब्युलर स्ट्रक्चर आहे, ट्यूब सारखे आहेत. ते अशा बारीक बारीक ज्या ट्यूब असतात अशा टाईपच्या स्ट्रक्चरचा आपण स्टडी सुद्धा केलेला आहे. याच्या प्रत्येक पार्टला काय काय म्हणतात, प्रत्येक पार्ट कशापासून कोणत्या कोणत्या सेलपासून फॉर्म झालेला आहे, स्क्यूमस, क्युबॉइडल वगैरे वगैरे सगळ्या अशा बऱ्याचशा सेलबद्दल आपण शिकलो. तर हे तुम्हाला विसरायचं नाही. खूप वेळा डायग्राम काढून बघा, प्रत्येक पार्टला नाव द्या. तशी तर किती सिंपल डायग्राम आहे बघा. ही खूप इझी ही डायग्राम आहे, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. तर आता आपण या लेक्चरमध्ये काय करणार की या नेफ्रॉनबद्दल आणखीन थोडंसं पुढची आणखीन याची माहिती घेऊ. तर त्याच्या अगोदर बघा आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत. ते क्वेश्चन आपण आधी स्टडी करू, त्याचा आन्सर द्यायचा आपण प्रयत्न करू. की काय विचारलेलं आपल्याला, वाय आर किडनी कॉल्ड रेट्रोपेरिटोनियल. आता बघा रेट्रोपेरिटोनियल असा वर्ड आलेला आहे. म्हणजे का रेट्रो म्हणजे का बॅक किंवा बिहाइंड, आणि पेरिटोनियल म्हणजे का पेरिटोनियल कॅव्हिटीच्या किंवा पेरिटोनियल स्पेसच्या मागे. आपल्या किडनी कुठे आहेत? जी आपली पेरिटोनियल कॅव्हिटी आहे. म्हणजे असं समजा बिलकुल सिंपलमध्ये आपली ॲब्डॉमिनल कॅव्हिटी जी आहे ना, ही ॲब्डॉमिनल कॅव्हिटी ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या किंवा पेरिटोनियल कॅव्हिटीच्या मागे आपल्या किडनीज प्रेझेंट आहे. म्हणून त्याला म्हटलं जातं, म्हणून आपल्या किडनीजला म्हटलं जातं रेट्रोपेरिटोनियल ऑर्गन्स किंवा रेट्रोपेरिटोनियल किडनीज. तर हा फर्स्ट क्वेश्चन, याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण आपण जेव्हा किडनीचा स्टडी केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ते तुम्हाला व्यवस्थित आठवायचं. आता सेकंड क्वेश्चन काय आहे तर बघा, वाय आर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आर मोर कॉमन इन फिमेल दॅन मेल. सेकंड क्वेश्चन काय आहे की ज्या मुली असतात, ज्या फिमेल असतात, त्यांच्यामध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जे आहे ते जास्त असते मुलांपेक्षा. असं का बरं आहे? म्हणजे ज्या मुली आहेत त्या मुलींमध्ये लघवीचा जो रस्ता आहे त्या लघवीच्या रस्त्यामुळे किंवा जे युरिनरी ट्रॅक आहे त्या युरिनरी ट्रॅकमध्ये जास्त इन्फेक्शन होते. मुलांमध्ये शक्यतो इन्फेक्शन होत नाही किंवा फार कमी प्रमाणात इन्फेक्शन होतं. असं का बरं होते? तर बाळांनो एकदम सिंपल रिझन आहे. मुलांमध्ये जो युरिनरी ट्रॅक आहे तो युरिनरी ट्रॅक फक्त युरिनसाठीच यूज केला जातो. त्याच्यामुळे त्याच्यामधून फक्त लघवीच पास होते है ना. पण मुलींचं तसं नाही. मुलींमध्ये काय आहे की त्यांचा जो युरिनरी ट्रॅक आहे त्याच्यामधून युरिन तर पास होतेच, लघवी तर पास होतेच, सोबतच मेन्स्ट्रुअल फ्लो सुद्धा त्यांच्या बॉडीमधून पास होतो. म्हणजे जवळपास रस्ता एकच आहे. त्यामुळे काय आहे की मेन्स्ट्रुअल म्हणजे मासिक पाळी त्यांना दर महिन्याला येते आणि मासिक पाळी सुद्धा त्याच रस्त्याने जाते, तोच रस्ता आहे त्यांना जायला. तर त्यामुळे होते काय की बऱ्याचदा की त्या युरिनरी ट्रॅकमध्ये त्यांना इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मुलींमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येते. तर त्याच्यामागे रिझन हेच आहे की त्यांना युरिन तर आहेच, सोबत त्यांना मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जर इन्फेक्शन झालं तर युरिनरी ट्रॅकपर्यंत ती इन्फेक्शन पसरत जाते. म्हणून मुलींमध्ये इन्फेक्शन कॉमन असते, जास्त प्रमाणात असते. आता बघा की थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज नेफ्रॉन, विच आर इट्स मेन पार्ट्स, वाय आर दे इम्पॉर्टंट. नेफ्रॉन काय आहे तर नेफ्रॉन हे किडनीचं स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे. खूप इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे आणि त्याचा आपण स्टडी केलेला आहे. आपल्या बोर्डवर पण आहे. तुम्ही व्यवस्थित ही डायग्राम लक्षात ठेवायची आहे. नेफ्रॉनला विसरायचं नाही बाळांनो. नेफ्रॉनवरच आपलं पूर्ण हे चॅप्टर आता याच्यानंतर डिपेंड आहे. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात राहिलं तर याच्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इझी होऊन जातील. प्रत्येक पार्टला काय काय नाव आहेत, प्रत्येक पार्टला काय काय फंक्शन आहे, हे सगळं तुम्ही व्यवस्थित तऱ्हेनं लक्षात ठेवायचं आहे. तर अशा तऱ्हेनं आता हे आपण याचा आन्सर द्यायचा प्रयत्न केला कॅन यू टेल मधून. आता पुढचा आपल्याला याचा पार्ट शिकायचा आहे नेफ्रॉनचा. तर आता बघा की हे जे नेफ्रॉन आहेत आपले, आता हे नेफ्रॉन एक ट्यूबुलर स्ट्रक्चर आहे. कसं आहे? ट्यूबसारखं, ट्यूब असते आपली, त्या ट्यूबसारखं हे स्ट्रक्चर आहे बघा. ही ट्यूब आणि या तुम्हाला दिसेल या ट्यूबच्या आजूबाजूला हे जे बारीक असं कॅपिलरीचं नेटवर्क आहे. म्हणजे ब्लड व्हेसल्स जे आहेत, सगळ्यात बारीक ब्लड व्हेसल आपल्या बॉडीच्या कोणत्या आहेत?
कॅपिलरीज, त्या कॅपिलरीजचं नेटवर्क जे आहे त्या कॅपिलरीज आपल्या या नेफ्रॉनच्या आजूबाजूला अशा गुंडाळलेल्या आहेत. दिसते ना तुम्हाला, स्प्रिंगसारख्या अशा गुंडाळलेल्या आहेत, अशा रॅप झालेल्या आहेत है ना. फॉर एक्झाम्पल हा आपला नेफ्रॉन आहे, या नेफ्रॉनच्या आजूबाजूला हे रेड कलरमध्ये मी काय काढलं, रेड कलरमध्ये जे शो केलेलं आहे ते आहेत कॅपिलरीज, ब्लड कॅपिलरीज. आणि तुम्हाला दिसते ह्या ब्लड कॅपिलरीजनी काय केलं, या नेफ्रॉनच्या आजूबाजूला असं रॅप केलेलं, गुंडाळलं आहे, नेफ्रॉनच्या आजूबाजूला गुंडाळलेलं आहे ब्लड कॅपिलरीज. आता तुम्हाला दिसते की एफरंट आर्टेरिओल म्हणजे मोठी ब्लड व्हेसल, आणि मग ही ब्लड व्हेसल्स जे आहे या ग्लोमेरुलसमध्ये येणार, बोमन कॅप्सूलमध्ये येणार, मग बाहेर पडणार. आणि बाहेर पडणाऱ्या आर्टेरीला काय म्हणतो आपण, इफरंट आर्टेरिओल. फक्त याच्यामध्ये आपण एवढं शिकलो की एफरंट आर्टेरिओल जे आहे याचा डायमीटर मोठा आहे, साईज मोठी आहे, इफरंट आर्टेरिओलचा डायमीटर छोटा आहे. आता ही एफरंट आर्टेरिओल इथे बाहेर पडल्यानंतर हिला परत ब्रांच तयार होतात. आर्टेरिया, ही आर्टेरिओल म्हणजे काय, छोटी आर्टेरीला आपण आर्टेरिओल म्हणतो. आता ही आर्टेरिओल जेव्हा बाहेर पडते बोमन कॅप्सूलमधून तेव्हा याला आणखीन ब्रांचेस तयार होतात, आणि ह्या ब्रांचेस ज्या आहेत या छोट्या छोट्या आर्टेरीजच्या ज्या ब्रांच तयार होतात त्यांना आपण कॅपिलरीज असं म्हणतो. मग ह्या ज्या बारीक कॅपिलरीज आहेत, ह्या ज्या छोट्या ब्लड व्हेसल्स आहेत, ह्या नेफ्रॉनच्या आजूबाजूला अशा कव्हर झालेल्या तुम्हाला दिसतात बघा. असं गुंडाळलं यांनी, पूर्ण नेफ्रॉनला गुंडाळलं. कोणाकोणाला गुंडाळलं, या प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल जे आहे पीसीटी, या पीसीटीच्या आजूबाजूला पण ह्या कॅपिलरीज आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत. हे जे लूप ऑफ हेनले आहे याच्या आजूबाजूला पण ब्लड व्हेसल्स आहेत. हे जे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल आहे याच्या आजूबाजूला पण ब्लड व्हेसल्स आहेत, कॅपिलरीज आहेत. तर यांनी काय केलं, असं एक नेटवर्क तयार केलं. कोणाच्या भोवती हे नेटवर्क तयार केलं, तर या नेफ्रॉनच्या भोवती. म्हणून या नेटवर्कला म्हटलं जातं पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. बिलकुल इझी आहे. काय म्हटलं जातं या नेटवर्कला, पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. तर हे काय आहे, हे नेटवर्क आहे. आणि कशाचं नेटवर्क आहे, कॅपिलरीज. कोणाच्या भोवती, पेरिट्युब्युलर. म्हणजे काय की जे नेफ्रॉन आहे ते नेफ्रॉन कसं आहे, ट्यूब सारखं आहे, म्हणून त्या ट्यूबच्या आजूबाजूला असलेलं हे ब्लड कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे, जे जाळं आहे, नेटवर्क म्हणजे जाळं, ते पूर्ण त्या जाळ्याला काय म्हटलं जातं, पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आता आणखी तुम्हाला इथे एक वर्ड आलेला दिसतो, व्हॅसारेक्टा. आता हे जी ब्लड व्हेसल्स आहे, ही जी ब्लड व्हेसल आहे याला व्हॅसारेक्टा का बरं म्हटलं, तर बघा ही सुद्धा कॅपिलरीज आहेत, ह्या सुद्धा ब्लड व्हेसल्सच आहे, पण यांना व्हॅसारेक्टा असं म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं, कारण की बघा हे जे आपलं हे जे लूप ऑफ हेनले आहे, हे जे यू शेपचं जे स्ट्रक्चर आहे, यू शेप, यू आकाराचा जो शेप आहे त्याला लूप म्हटलं जातं, लूप ऑफ हेनले. तर या लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांना व्हॅसारेक्टा असं म्हटलं जातं. व्हॅसारेक्टा हा एक लॅटिन वर्ड आहे. आणि जे लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला ज्या ब्लड व्हेसल आहेत त्यांना आपण व्हॅसारेक्टा असं म्हणतो. लक्षात ठेवा, व्हॅसारेक्टा म्हणजे ब्लड व्हेसल्सच आहे. तुम्हाला क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो की व्हॅसारेक्टा म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही. फार काही असं मोठं, फार काही असं डिफिकल्ट हे स्ट्रक्चर नाही. काय व्हॅसारेक्टा, व्हॅसारेक्टा सुद्धा ब्लड व्हेसल्स आहे, छोट्या छोट्या ब्लड व्हेसल्सच आहे, कॅपिलरीजच आहेत. फक्त त्या कॅपिलरीज कोणाच्या आजूबाजूला आहेत, तर तुम्हाला दिसते हे जे लूप ऑफ हेनले आहे, या लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला ह्या ब्लड व्हेसल्स आहेत, त्यालाच आपण व्हॅसारेक्टा म्हणतो. बस, बिलकुल सिंपल आहे. तर आता इथे आपण एक गोष्ट आणखी नेफ्रॉनबद्दल शिकलो, ते म्हणजे नेफ्रॉनच्या आजूबाजूला जे ब्लड व्हेसलचं जाड आहे, जे नेटवर्क आहे, त्याला पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क असं म्हटलं जातं. आणि लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला जे ब्लड व्हेसल्स आहे आपण त्याला व्हॅसारेक्टा असं म्हणतो. बिलकुल सिंपल आहे. त्यानंतर आता पुढे आणखीन एक इम्पॉर्टंट आपल्याला पॉईंट शिकायचा आहे आपल्या या नेफ्रॉनशीच रिलेटेड, आणि तो आहे जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस म्हणजे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. याच्यावरती सुद्धा भरपूर क्वेश्चन येतात. बिलकुल इझी पार्ट आहे, बिलकुल सोपा पार्ट आहे, तुम्हाला ताबडतोब समजून जाईल. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्हाला ऐकायचं आहे. काय आहे आपला पॉईंट, तो आहे जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस किंवा याला शॉर्टमध्ये JGA म्हटलं जातं. आता हे शॉर्ट फॉर्म वापरलेलं आहे बाळांनो. आपल्या जे चॅप्टर आहे याच्यामध्ये अशा बरेचसे शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत. कोणते, जसं की तुम्हाला दिसेल इथे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल, यालाच म्हटलं PCT. आणखी डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल, याला म्हटलं DCT. तसंच आहे जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस, ज्याला शॉर्टमध्ये JGA असं म्हटलेलं आहे. तर आता हे जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस आहे काय, ते कुठे आहे ते आपण समजून घेऊ. ते नेफ्रॉनमध्ये आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर जस्टा म्हणजे काय, जस्टा म्हणजे नियर, जवळ असणे. काय जवळ आहे, ग्लोमेरुलसच्या जवळ असलेलं हे स्ट्रक्चर आहे. ग्लोमेरुलस हा जो नेटवर्क आहे, ब्लड व्हेसलचं जे नेटवर्क आहे बोमन कॅप्सूलमध्ये, त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. माहिती आहे ना तुम्हाला, ग्लोमेरुलस म्हणजे काय की ब्लड व्हेसलचं असं खूप असं ब्लड व्हेसलचं जाळं नेटवर्क कुठे, बोमन कॅप्सूलमध्ये. बोमन कॅप्सूलमध्ये असलेलं ब्लड व्हेसलचं नेटवर्क त्याला ग्लोमेरुलस असं म्हटलं जातं. तर हे जे स्ट्रक्चर आहे हे कुठे आहे,
जस्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस कुठे आहे, तर जस्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस हे या ग्लोमेरुलस जवळ आहे, नावातच आहे जस्टा म्हणजे नियर, आणि कोणाच्या नियर, ग्लोमेरुलसच्या नियर जवळ. तर आता हे जस्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस आहे कुठे, ते कसं फॉर्म झालेलं आहे हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. हे तर आपल्याला आता कळलं की जस्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस जे आहे आपल्या किडनीमध्ये आहे, किडनीमध्ये कुठे आहे, नेफ्रॉनच्या जवळ आहे. आता हे फॉर्म कसं होते ते सुद्धा आपण आता समजून घेऊ. तर बघा आता हे जे आपल्या ॲफरंट आर्टेरियोल तुम्हाला दिसतात, म्हणजे येणारी बॉम्बन कॅप्सूलमध्ये येणारी जी आर्टेरी आहे तिला आपण ॲफरंट आर्टेरियोल असं म्हणतो, आणि याचा डायमीटर मोठा असतो हे आपण शिकलेलं आहे. तर इथे काही स्मूथ मसल सेल प्रेझेंट आहे. ॲफरंट आर्टेरियोल जवळ काही स्मूथ मसल प्रेझेंट आहे. बघा मी इथे काढून देतो तुम्हाला समजण्यासाठी. इथे अशा स्मूथ मसल सेल्स प्रेझेंट आहेत. ह्या आता काढल्या काय, मी इथे काढल्या स्मूथ मसल सेल्स. स्मूथ मसल सेल प्रेझेंट आहेत या ॲफरंट आर्टेरियोल जवळ, आणि ह्या ज्या आहेत ह्या थोड्या साईजनी मोठ्या होऊन जातात, मॉडिफाय होऊन जातात, आणि त्यांच्यामध्ये असे ग्रॅन्युल्स तयार व्हायला लागतात. ग्रॅन्युल्स बघा, ही आहे सेल, हे त्याचं न्यूक्लियस, आणि याच्यामध्ये असे दाणे दाण्यासारखं स्ट्रक्चर तयार व्हायला लागतं. त्या दाण्यासारख्या स्ट्रक्चरला आपण ग्रॅन्युल्स म्हणतो. सेलमध्ये जर ग्रॅन्युल्स प्रेझेंट असले तर त्या सेलला काय म्हणणार आपण, ग्रॅन्युलर सेल. बिलकुल लक्षात आलं तुमच्या. ग्रॅन्युलर सेल म्हणजे कोणती सेल, ज्या सेलमध्ये ग्रॅन्युल्स आहेत. तर इथे ज्या सेल्स आहेत, ज्या स्मूथ मसल सेल्स आहेत, त्या मोठ्या होतात, त्या मॉडिफाय होतात, आणि त्यांच्यामध्ये ग्रॅन्युल्स तयार होतात. अशा टाईपचे ग्रॅन्युल्स तुम्हाला दिसतात. तर अशा टाईपच्या सेलला म्हटलं जातं जस्टा ग्लोमेरुलर सेल्स. काय म्हणतात त्यांना, जस्टा ग्लोमेरुलर सेल्स. ह्या ज्या जस्टा ग्लोमेरुलर सेल्स आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो, लक्षात ठेवाय तुम्हाला. जस्टा ग्लोमेरुलर सेल काय करतात, ह्या आपलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवतात आणि ऑस्मो रेग्युलेशनचं काम करतात. खूप इम्पॉर्टंट आहे यांचं फंक्शन. बऱ्याचदा विचारला सुद्धा जातं काय आहे जस्टा ग्लोमेरुलर सेलचं फंक्शन, किंवा जस्टा ग्लोमेरुलर ॲपरेटसचं फंक्शन काय आहे, रेग्युलेशन ऑफ ब्लड फ्लो किंवा ऑस्मो रेग्युलेशन करतात, किंवा ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायचं काम करतात. बघा तुम्हाला विचारला सुद्धा जाऊ शकतं की काय आहे जस्टा ग्लोमेरुलर सेलचं फंक्शन, ऑस्मो रेग्युलेशन. आता हे ऑस्मो रेग्युलेशन कशा प्रकारे करतात हे पण आपण स्टेप बाय स्टेप शिकणार. फक्त आता तुम्हाला इथे माहीत झालं की जे हे आपलं ॲफरंट आर्टेरियोल आहे, ॲफरंट आर्टेरियोलमध्ये काही सेल जे आहेत त्या सेल मॉडिफाय होतात, आणि त्या सेलला काय म्हणतो आपण, जस्टा ग्लोमेरुलर सेल्स. आणि ह्या सेल काय काम करतात, तर हे आपलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायचं काम करतात. त्या ब्लड प्रेशरमुळे काय होऊन जाते की आपलं ऑस्मो रेग्युलेशन होते. ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय की बॉडीमध्ये वॉटर आणि साल्टचा बॅलन्स मेंटेन ठेवणे, याला ऑस्मो रेग्युलेशन असं म्हणतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किती साल्ट पाहिजे, किती वॉटर पाहिजे हे कोण मेंटेन ठेवणार, याच्यावर कोण नियंत्रण ठेवणार, त्याच्यावर नियंत्रण ठेवणार जस्टा ग्लोमेरुलर सेल्स, म्हणजेच काय, जस्टा ग्लोमेरुलर ॲपरेटस. आता एक गोष्ट आपण इथे शिकलो की जस्टा ग्लोमेरुलर सेल्स आपल्याला माहीत झाल्या, आणि ह्या कुठे आहेत, तर ह्या आहेत या ॲफरंट आर्टेरियोल जवळ. ठीक आहे. आता आणखीन आता पुढे बघा की हे जे आपले नेफ्रॉन्स आहेत, किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स आहेत, त्या नेफ्रॉन्समध्ये असलेले हे ॲफरंट आर्टेरियोल आणि हे जे DCT आहे म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, हे एकमेकाच्या अशा जवळ असतात. आता इथे तर आपल्याला जवळ दाखवता आल्या नाही, पण हे जे दोन्ही स्ट्रक्चर आहे, कोणते दोन्ही स्ट्रक्चर, ॲफरंट आर्टेरियोल आणि DCT म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, हे एकमेकाच्या जवळ येऊन जातात. लक्षात आलं का. बघा काय काय सांगितलं मी तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहे. ॲफरंट आर्टेरियोल आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल एकमेकाच्या जवळ येतात. एकमेकाच्या जवळ आले की या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलच्या ज्या सेल आहेत त्या पण खूप एकमेकाच्या अशा जवळ येतात. इथल्या सेल पण एकमेकाच्या खूप जवळ येतात. बघा इथे पण सेल आहेत, इथल्या पण सेल एकमेकाच्या खूप जवळ येतात. कोणत्या सेल, काय म्हणतो आपण या सेलला, इथल्या ह्या ज्या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलच्या ज्या सेल आहेत ह्या पण एकमेकाच्या जवळ येतात आणि मॉडिफाय होतात, यांचा आकार वाढतो आणि खूप एकमेकाला जवळ येतात. आणि अशा टाईपच्या सेलला म्हटलं जातं मॅक्युला डेन्सा सेल. काय म्हटलं जातं त्याला, मॅक्युला डेन्सा. मॅक्युला डेन्सा, डेन्सा म्हणजे डेन्स, दाट अशा सेल एकमेकाच्या खूप जवळ आल्या, अशा क्लोज आल्या. बरोबर, लक्षात आलं का. कुठल्या सेल क्लोज आल्या एकमेकाच्या एकदम जवळ, कोणाच्या, कोणत्या सेल आल्या, ह्या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जे हे असं इथे गुंडाळलेल्यासारखं जे स्प्रिंग सारखं जे स्ट्रक्चर आहे ना, तर ज्याला आपण डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हटलं, इथल्या ज्या सेल आहेत त्या खूप जवळ आल्या आणि त्या सेलला काय म्हटलं, मॅक्युला डेन्सा. लक्षात आलं. आता दोन टाईपचे इथे आपण सेलचा स्टडी केला. 2 टाईपच्या सेल आपल्याला समजल्या. कोणत्या सेल, एक म्हणजे जस्टा ग्लोमेरुलर सेल ज्या इथे प्रेझेंट आहे ॲफरंट आर्टेरियोल जवळ, आणि दुसऱ्या टाईपच्या सेल आहे मॅक्युला डेन्सा ज्या कुठे प्रेझेंट आहे या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल जवळ.
तशा या दोन सेलपासून जी जस्टाग्लोमेरुलर सेल आणि मॅक्युला डेन्सा या दोन सेलपासून जे स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला म्हटलं जातं जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. काय म्हटलं जातं या स्ट्रक्चरला? या दोन सेलपासून जे स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला म्हटलं जातं जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. लक्षात आलं का? पहा बरं किती इझी आहे, खूप इझी आहे, खूप सिंपल आहे. आणि ह्या ज्या सेल आहेत म्हणजेच हे जे स्ट्रक्चर आहे जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस हे आपलं ब्लड प्रेशर मेंटेन ठेवते, म्हणजेच आपलं ऑस्मो रेग्युलेशनचं काम हे करते. लक्षात आलं? तर हे जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस कसं फॉर्म झालं? जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस फॉर्म झालं या 2 टाईपच्या सेलपासून. तर अशा तऱ्हेनं हे स्ट्रक्चर आपण समजून घेतलं जस्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस. तर इथे आपण नेफ्रॉनच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बारीक सारीक सगळ्या गोष्टीचा आपण स्टडी केला. प्रत्येक पार्टचा स्टडी केलेला आहे. प्रत्येक पार्टला काय नाव आहेत हे सुद्धा आपण स्टडी केला. याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपला तो आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे. तो थोडा मोठा पार्ट आहे आणि त्याचं नाव आहे युरिन फॉर्मेशन. आपल्या बॉडीमध्ये युरिन कसं फॉर्म होते, लघवी कशी फॉर्म होते ते प्रोसेस आपल्याला शिकायची आहे आणि ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकू.